जळगाव येथील पर्यावरणप्रेमी व खानदेश माळी महासंघाचे सरचिटणीस वसंत पाटील हे दर रविवारी शिरसोली येथील पालखी सोहळ्याला जात असतात। या रविवारी ते शिरसोली येथे पालखी सोहळ्याला जात असताना शेताच्या बांधाला एका शेतकऱ्याने आग लावली होती। त्या आगीमुळे बांधावर असलेली डेरेदार व हिरवीगार लिंबाची झाडे होरपळून जात होती। हे दृश्य पर्यावरणप्रेमी वसंत पाटील यांना दिसले। त्यांनी लागलीच सोबत असलेले त्यांचे मित्र प्रवीण देशमुख यांना सोबत घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला। जवळ पाणी कमी असल्याने त्यांनी झाडाची फांदी तोडून त्याद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला। पर्यावरण रक्षणासाठी शासन विविध उपाययोजना करत असते, त्यामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभाग घेणे गरजेचे आहे। झाड लावून ते वाढवायला खूप वर्ष लागतात, मात्र ते तोडायला एक क्षणसुद्धा लागत नाही। पर्यावरणप्रेमी वसंत पाटील यांनी शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आवाहन केले आहे की झाडे न तोडता ती कशी जगवता येईल याचा विचार करा। संदीप वानखेडे, जनसंवाद न्यूज, जळगाव। शिरसोलीकडे स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्यासाठी जात असताना या पालखी सोहळ्यामध्ये वृक्षारोपण हा महत्त्वाचा आमचा मुद्दा असणार आहे। आणि जात असताना या पालखीच्या आपलं शिरसोली गावाजवळ काही शेतकऱ्यांनी झाडांच्या बांधाला शेताच्या बांधाला आग लावली आणि ती आग लावत असताना जवळपास 3 झाडं या ठिकाणी जळून चालली होती। वडाचं झाड जगायला खूप वेळ लागतो, लिंबाचं झाड जगायला खूप वेळ लागतो। असे कमीत कमी 3 ते 4 लिंबाचे झाडं आणि वडाचं झाड या लोकांनी या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला, बांध जाळण्याचा प्रयत्न केला। माझी गावातील जे काही शेतकरी बांधव असतील, नक्कीच आपण या देशाचे पोशिंदे आहात, आपल्यामुळेच आम्हाला अन्न मिळतं। पण आपण जर हे झाडं जाळून टाकली तर तुम्ही पाहत आहात की आपल्या देशाचं जे वातावरण आहे, जे टेम्परेचर आहे 47च्या पुढे गेलेलं आहे आणि 47च्या पुढे टेम्परेचर गेलेलं असताना तुम्ही जर अशा पद्धतीने झाडं जाळाल तर आपल्याला याच्या पुढे सुद्धा खूप त्रास सहन करावा लागेल। मी गावातील सरपंचांना सांगू इच्छितो, ग्रामसेवकांना सांगू इच्छितो, विविध जे कोणी सन्माननीय अधिकारी असतील त्यांना नम्र विनंती आहे, अशा पद्धतीने झाडं बांध जाळल्याने झाडं वाचणार नाही। आणि आजूबाजूची जी हायवेला असणारी झाडं आहे, शेताच्या बाजूला असणारी झाडं आहे, 50-50, 100-100 वर्षापूर्वीची झाडं हे लोक जाळून टाकतायत। सकाळीच आम्ही पिंपरीला जात असताना धरणगावकडनं त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने या लोकांनी बांध जाळला आणि त्या ठिकाणी सुद्धा 2-3 झाडं जळून गेली। माझी नम्र विनंती आहे शेतकऱ्यांना, कृपया असे झाडं आपण बांधाच्या माध्यमातून जाळू नका। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।